दिंडोरी लोकसभा ही निवडणूक यावेळेस अतिशय चुरशीची अशी होणार आहे, अशी परिस्थिती यावेळेस दिसते. यामध्ये भास्करराव भगरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार, भारती पवार या भाजपच्या आणि मालती धविल डोमसे या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत. परंतु तिन्ही चांगल्या पद्धतीचे उमेदवार असल्यामुळे यावेळेस ही लढत थोडी अटीतटीची आणि रंगतदार अशा पद्धतीचीच होणार आहे. भारती पवार या MBBS असून AT पवार यांच्या सुनबाई आहेत. या माजी 2014च्या निवडणुकीमध्ये माजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष होत्या. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला 2019ला. तसेच त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. 2014ला हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता आणि 2019च्या निवडणुकीमध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस बदलून भाजपच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून आल्या व आरोग्य राज्यमंत्री झाल्या. त्यानंतर दुसरे उमेदवार महाविकास आघाडीचे भास्कर भगरे हे गोडेगाव नाशिकचे सरपंच आहेत. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि तसेच खेडगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य, तसेच दिंडोरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष तेही पण आहेत. आणि तिसरे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे मालती धविल डोमसे या कोकणा असून त्यांनी शंकर डोमसे या मराठा समाजाच्या युवकाशी विवाह केला. तर या मालती धविल हे त्यांचं माहेरचं आडनाव आणि शंकर डोमसे हे सासरचं आडनाव. तर या गोरठण तालुका निफाड येथील ग्रामपंचायत सदस्य आहेत. सासू ताराबाई शिवाजी डोमसे या लोकनियुक्त सरपंच आहेत. तसंच चांदवड, निफाड, येवला या तालुक्यात त्यांचे नातेसंबंध आहेत. आणि नांदगाव, दिंडोरी या संदर्भामध्ये या तालुक्यामध्ये त्यांचे खूप मोठा जनसंपर्क आहे. आता तिसरे जीवा पांडू गावित हे 7 वेळा कळवण आणि सुरगाणा तालुक्याचे आमदार होते. काही वेळा कळवणचे आमदार होते, काही वेळा सुरगाण्यातून ते निवडून गेले होते. आता त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये माघार घेतल्यामुळे थोडासा आता ह्या तिघांमध्येच ही तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर येथे जे उमेदवार झालेत 2009 आणि 2014ला राष्ट्रवादीचे हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपकडून निवडून झाले. परंतु हरिश्चंद्र चव्हाण हे राष्ट्रवादीमधूनच भाजपमध्ये आलेले होते. त्यानंतर 2014ला त्यांच्याकडून या भारती पवार आहेत याही पराभूत झाल्या होत्या. पण नंतर 2019ला भारती पवार या भाजपकडून, म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला आणि त्या भाजपमध्ये गेल्या आणि 2019ला भाजपकडून लोकसभेसाठी त्या निवडून आल्या आणि योगायोगाने किंवा त्यांच्या कर्तृत्वाने त्या भारताच्या आरोग्य राज्यमंत्री झाल्या. आता या दिंडोरी लोकसभामध्ये नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड, दिंडोरी हे विधानसभा मतदारसंघ येतात. आता या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे काही भाजपचे आमदार आहेत, राष्ट्रवादीची थोडी ताकद आहे आणि कळवण हा एक SC असल्यामुळे
आणि दिंडोरी ह्या दोन भागामध्ये आदिवासीचे फार मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत। आता येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा भाग, संपूर्ण भाग कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे आणि महत्त्वाचा प्रश्न, कांदे उत्पादक शेतकरी हे कशा पद्धतीने या निवडणुकीकडे बघतात हे यामध्ये महत्त्वाचं आहे। त्यानंतर आदिवासींचे प्रश्न हे या मतदारसंघामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत। तर या प्रश्नावर ही जी निवडणूक लढवली जाणार आहे ती वैयक्तिक लाभाच्या योजना, त्यानंतर तुम्ही मतदारसंघात केलेली कामं, विविध प्रकारची कामं, ती रस्त्याची असो, पाणी पुरवठ्याची असो किंवा वैयक्तिक लाभाच्या ज्या सुविधा आहेत त्या तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचवल्या त्या संदर्भामध्ये असो, इथं शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळणं हा एक महत्त्वाचा मुद्दा होता। मध्यंतरी निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा लोकांनी भाजपविरुद्ध आंदोलनं केली होती। निफाड तालुक्यातील लासलगाव, विंचूर किंवा येवला या बाजारपेठेमध्ये कांद्याची सर्वात मोठी उलाढाल होते। पिंपळगाव, बसवंत हे कांद्याचं आगर म्हणूनच केलं जातं। येथून सर्वत्र कांदा निर्यात केला जातो संपूर्ण भारतामध्ये। तर या शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा असतात की त्यांच्या मालाला जो भाव मिळाला पाहिजे आणि तो भाव मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर या मंत्र्यांनी प्रयत्न केले पाहिजेत। ओझर मिक पासून पिंपळगाव किंवा इतर परिसरामध्ये विविध प्रकारची द्राक्ष बागा आहेत, कांद्याच्या लागवडी आहेत। पण येथे निफाड सहकारी साखर कारखाना, कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना हे कारखाने आहेत। या कारखान्यालाही शेतकऱ्यांचा ऊस जातो, तेव्हा शेतकऱ्यांच्या ऊसाचा भावाचा प्रश्न हाही आहे। आदिवासीच्या भागामध्ये बघितलं तर येथे कोकम ठाणची देवी, त्यानंतर सप्तशृंगी मंदिर, म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील येथे फार चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे। परंतु येथे हे सर्व करणारे जे लोक असतील या पद्धतीचं काम, तर त्यांना या पद्धतीने जर व्यवस्थितपणे जर काम केलं तर या तालुक्याचा विकास ते करू शकतात। चांदवडमधून जाणारा महामार्ग आग्रा रस्ता हा, या रस्त्याच्या बाजूला जी काय व्यवस्थितपणे अतिक्रमण झालेली आहेत किंवा कचरा कुंडीच्या जे प्रश्न आहेत, तर हे प्रश्न एक महत्त्वाचा या भागामध्ये आहे। या भागामध्ये उत्पन्न भरपूर आहे, चांगल्या पद्धतीचे लोक आहेत आणि चांगल्या पद्धतीच्या दृष्टिकोनातून उत्पादनं घेत असतात। परंतु मालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात भाजपविषयी थोडीशी नाराजी असते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न किंवा वंचित बहुजन आघाडी किंवा इतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किंवा इतर सर्व काही जे पक्ष असतील जे लोकांच्या विकासासाठी कामं करतात, तर या ग्रामीण भागामध्ये थोडंसं जागरूकतेने आणि व्यवस्थितपणे जर काम केलं तर बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांचे सुटतील आणि शेतकरी सुखी सर्व भागांनी होईल असा एक भाग आहे। आदिवासीचे स्थलांतराचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा येथे आहे। लोक कशा पद्धतीने निवडून जातील आणि कशा पद्धतीने व्यवस्थितपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतील ते महत्त्वाचं आहे। इथं निवडून गेल्यानंतर हारतुरे घेण्यामध्ये आणि परत मतदारांना किंवा लोकांचे प्रश्न न सोडवता स्वतःच्याच मतदारसंघामध्ये न फिरकण्याबद्दल असे काही खासदार असतात की ते कधी लोकांना भेटतही नाही आहेत। म्हणजे ही जी निगेटिव्ह बाजू आहे। आणि येथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा येथे होणारा जो खासदार असेल तो अतिशय अभ्यासू असला पाहिजे। प्रत्येक तालुक्याची मतदारसंघातील त्याचे प्रश्न ते कशा पद्धतीचे आहेत तो एक प्रश्न, हे सगळे प्रश्न अभ्यासपूर्ण त्याचा अभ्यास करून ते कशा पद्धतीने सोडवता येतील या संदर्भामध्ये त्या खासदाराचा अभ्यास असला पाहिजे। नांदगाव, येवला हा जो भाग आहे तो साधारण
नांदगाव, येवला हा जो भाग आहे तो साधारण दुष्काळी भागच अशा पद्धतीचा आहे, कोरडवाहू आहे. यामध्ये काही भागात निफाडसारख्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, परत रस्त्याचा प्रश्न, असे हे जे विविध प्रकारचे प्रश्न आहेत, हे जर व्यवस्थित त्या खासदाराने सोडवले तर व्यवस्थितपणे येऊ शकतं. आता हे भगरे आहेत, भास्करराव, हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या ज्या मालतीताई आहेत, ह्याही चांगल्या कार्यकर्त्या आहेत. तर यांच्याबरोबर ही जी लढत डॉक्टर भारती पवार यांची होणार आहे ती मोठी रंजक आहे. आता कोण कोणाची मतं खातं आणि कोण कशा पद्धतीने निवडून येतं हे एक व्यवस्थितरित्या सांगता येणार नाही आजच. पण एकंदर दृष्टिकोनातून हे भास्करराव भगरे विरुद्ध डॉक्टर माधवी पवार, भारती पवार, ही लढत अत्यंत चुरशीची आणि गाजलेली अशी होणार आहेत. या निवडणुकीमध्ये अर्थात ज्या निवडणुकीमध्ये जे तंत्र वापरले जातात ती तंत्र याही निवडणुकीमध्ये वापरले जातील. धनशक्ती, जनशक्ती, काय कशा कशा पद्धतीचे लोक म्हणतात आमचे उमेदवार चारित्र्य आहेत, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहेत, हे बऱ्याचशा पद्धतीचे लोकांना आश्वासनं देऊन भूलथापा देऊन निवडून येणे वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी असतात, ह्या निवडणुकीमध्ये क्षम्य धरले जातात. आणि मग त्यामध्ये कशा पद्धतीचे हे उमेदवार निवडून येतात यालाही जास्त सर्वात महत्त्वाचं मूल्य आहे. म्हणून आपण एक मतदान करताना ह्या सर्वाचा विचार करून की देवस्थानचा एक दर्जा वाढला पाहिजे, पर्यटन स्थळ वाढलं पाहिजे, जिल्ह्याचा किंवा ह्या लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सहजासहजी सुटले पाहिजे, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, आदिवासीचे जे विविध प्रश्न आहेत ते प्रश्न सुटले पाहिजेत. तर या प्रश्न सुटण्यासाठी जो तुम्हाला योग्य उमेदवार वाटेल त्याला तुम्ही निवडून दिलं तर बरं वाटतं. आता मला असं वाटतं की भास्कर भगरे हे यांनी जर थोडासा जोर लावला तर ते कदाचित निवडून त्या भागातून येऊ शकतात किंवा मताची आघाडी घेऊ शकतात. परंतु काही भागामध्ये या भारती पवार याही आघाडीवर राहू शकतील असा एक अंदाज आहे याच्यामध्ये. आता यामध्ये निवडून कोण येईल, कारण परिस्थिती महाराष्ट्राची अतिशय म्हणजे कधी न भूतो न भविष्यती अशा पद्धत झाली आहे. प्रत्येक पक्षाची दोन दोन शक्ल झालेली आहेत. शिवसेनेची 2 शक्ल झाली, राष्ट्रवादीची 2 शक्ल झाली, त्यानंतर इकडचे नेते त्या पक्षात, तिकडचे नेते या पक्षात, अशा पद्धती काही धरबंद या लोकांना राहिला नाही, निष्ठा राहिलेली नाही आहे. त्याकरता परंपराप्रमाणे या मतदारसंघामध्ये जर बदल झाला तर तोही लोकांना हवाच आहे असं वाटतं, आणि नाही झाला तर ते लोक त्या पद्धतीचे तसे आहेत असे वाटेल. तर तुम्हाला तो जास्तीत जास्त मतदान करा, जास्तीत जास्त मतदान करा, मतदानाला जा, कारण त्यावर निवडणुकीचा निकाल हा अवलंबून असतो. म्हणून आता आमचा हा ATM न्यूज चॅनल, न्यू वर्ल्ड हा जो चॅनल आहे याला कृपा करून सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, एवढीच आपणास विनंती आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर या भारती पवार यांचंही कार्य चांगल्या पद्धतीचे आहे, हे भास्करराव भगरे हे जे निवडून येतील हे चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे अगदी, कारण यांचा अनुभव हा जिल्हा परिषद सदस्यापासून, ग्रामपंचायत सदस्यापासून तर लोकसभेच्या मंत्र्यापर्यंत, भारताच्या मंत्र्यापर्यंत यांनी केलेलं आहे. त्यामुळं त्याला जास्त व्हॅल्यू आहे. तरी योग्य निर्णय घ्या आणि जास्तीत जास्त मतदान करा ही आपणास नम्र विनंती.